चौथे मराठा इंग्रज युद्ध व मराठेशाहीचं असतं या घटनेपर्यंत आपण इतिहासाचा भाग 2 पाहिला. आज ऐकणार आहोत इतिहास भाग 3 स्पर्धा परीक्षा मित्र योगेश वानखेडे यांच्यासोबत. नमस्कार. 1815 बंगालमध्ये राजा राम मोहन राय यांनी आत्मीय सभा स्थापन केली. 1828 आत्मीय सभेचे ब्राह्मो समाजात रूपांतर झाले. 4 डिसेंबर 1829 सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली. राजा राम मोहन राय व विल्यम बेंटिक यांच्या प्रयत्नाने. सतीची चाल म्हणजे आधीच्या काळात पती मरण पावल्यानंतर पत्नीला जिवंतपणी अग्नीमध्ये प्रवेश करावा लागत होता. याला सतीची चाल म्हटल्या जायची. ही चाल राजा राम मोहन राय व विल्यम बेंटिक यांच्या प्रयत्नाने बंद करण्यात आली. 1830 राम मोहन राय हे मुघल बादशहाचे वकील म्हणून इंग्लंडला गेले होते. मुघल बादशहाने त्यांना राजा हा किताब बहाल केला. 1834 लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली. 1837 लॉर्ड मेकॉलेने पिनल कोड ॲक्ट मांडला, ज्याला आपण सध्या IPC इंडियन पिनल कोड म्हणतो. 1848 लॉर्ड डलहौसीचे संस्थाने खालसा करण्याचे धोरण. खालसा करणे म्हणजे रिक्त करणे. वेगवेगळे कारणे देऊन इंग्रजांनी त्यावेळच्या आपले संस्थाने राजांचा तिथला अधिकार काढून घेण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. त्यालाच आपण म्हणतो की लॉर्ड डलहौसीचे संस्थाने खालसा धोरण. यानुसार पहिले संस्थान खालसा केले ते सातारा, दुसरे संस्थान जैतपूर व संबळपूर, तिसरे संस्थान बघाट. 1850 तार सेवेला सुरुवात झाली. सर्वप्रथम कोलकाता ते डायमंड हार्बर येथे पहिल्यांदा तार पाठविण्यात आली. 1852 पोस्टाचे पहिले तिकीट कराची. 1852 ची दुसरी घटना, जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईत बॉम्बे असोसिएशन या महाराष्ट्रातील पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना केली. 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे या 34 किलोमीटर अंतरावर पहिली रेल्वे धावली. या रेल्वेला 10 डब्बे व 3 इंजिन होते. त्या 3 इंजिनची नावे सिंध, साहिब व सुलतान अशी होती. एकूण 400 प्रवासी होते. त्या 400 प्रवाशांपैकी पहिले प्रवासी होते नाना जगन्नाथ शंकर शेठ. 1854 तार व पोस्ट खाते. 1855 वूडचा खलिता. थॉमस वूड यांनी खलिता जाहीर केला. तो शिक्षणासाठी होता. या खलितानुसार शिक्षण वरच्या वर्गातून खालच्या वर्गापर्यंत झिरपत यावे हा लॉर्ड मेकॉलेचा सिद्धांत मागे घेण्यात आला. 31 मे 1857 स्वातंत्र्य उठावाची सुनियोजित तारीख. स्वातंत्र्य उठाव करायचा असं संपूर्ण भारतातील क्रांतिकारकांमध्ये ठरलं होतं आणि त्यानुसार 31 मे 1857 ही तारीख सुनिश्चित करण्यात आली होती. आणि या उठावाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम पहिल्यांदा एकत्र आले होते. परंतु त्या सुनियोजित तारखेच्या आधीच काही घटना अशा घडल्या की 31 मेला तो उठाव सुरू होण्याच्या आधीच सुरू झाला. त्यामुळे उठावाला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. नाहीतर इंग्रज 1947ला भारत देश न सोडता 1857लाच इंग्रजांनी हा भारत सोडला असता. तर त्या घटना कोणत्या घडल्या त्या आपण पाहूया. 29 मार्च 1857ला उत्तर प्रदेशमधील बराकपूर येथील 34व्या फलटणीतील मंगल पांडेंनी मेजर ह्युसेनवर गोळी झाडली. 8 एप्रिल 1857ला मंगल पांडेला फाशी झाली. मंगल पांडेला फाशी झाली म्हणून मंगल पांडे सैनिक होते. संपूर्ण देशातील सैनिक छावणीमध्ये इंग्रजांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आणि संपूर्ण भारतात या उठावाची ठिणगी पेटली. स्वातंत्र्य उठावाची ठिणगी पहिल्यांदा मिरत या ठिकाणी पेटली. 10 मे 1857 स्वातंत्र्य उठावाला पूर्णपणे सुरुवात झाली. मग तो उठाव अनेक ठिकाणी अनेक व्यक्तींनी त्या उठावाचं नेतृत्व केलं. तर ते नेतृत्व आपण पाहूया. जगदीशपूर, बिहारमध्ये जगदीशपूर या उठावाचं नेतृत्व केलं होतं 80 वर्षाचा वृद्ध जमीनदार राणा कुंवर सिंग. याच्या विरोधात इंग्रजांचं नेतृत्व केलं होतं विल्यम टेलर याने. त्यानंतर नागपूरला हा उठाव यशस्वी झाला नाही, कारण की नागपूरची राणी बाकाबाई ही इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली. दिल्लीचा बहादूरशाह जफर व बादशाह खान यांनी इंग्रज नेतृत्व निकोल्सन याच्या विरोधात उठाव केला. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे व त्यांचा सेनापती तात्या टोपे यांनी इंग्रजांचं नेतृत्व हॅवलॉक व कॅम्बेल याच्या विरोधात हा उठाव केला. झाशीला राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रज नेतृत्व ह्युरोज याच्या विरोधात उठाव केला. लखनौला
बेगम हजरत महल यांनी इंग्रजांचं नेतृत्व कॅम्पबेल यांच्या विरोधात उठाव केला. 1 नोव्हेंबर 1858 राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा. 1857ला स्वातंत्र्य उठाव हा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची मोठ्या प्रमाणात नामुष्की झाली आणि ती चर्चा इंग्लंडमध्ये गेली. इंग्लंडमध्ये राणीच्या कानावर ती चर्चा केल्यामुळे राणीने असं ठरवलं की ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून पूर्ण अधिकार काढून टाकायचे भारतातले व आपल्या हाती ते अधिकार घ्यायचे. म्हणून 1 नोव्हेंबर 1858ला राणी व्हिक्टोरियाने जाहीरनामा सादर केला. या जाहीरनाम्यानुसार गव्हर्नर जनरल भारतातलं हे पद रद्द केलं व व्हाईसरॉय हे नवीन पद सुरू करण्यात आलं. यानुसार शेवटला गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हाच भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. तसेच भारत मंत्री हे नवीन पद सुरू करण्यात आलं. यानुसार लॉर्ड स्टॅनली हा पहिला भारत मंत्री बनला. भारत मंत्री हा इंग्लंडमध्ये राणी आणि भारतातला व्हाईसरॉय या दोघांना जोडणारा दुवा म्हणून काम करणार होता. यानुसार या व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्यानुसार भारतातली ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपून राणीच्या हाती सत्ता आली. त्यानंतर 1859 तात्या टोपेंना शिप्री येथे फाशी झाली. तात्या टोपे झाशीच्या राणीचे गुरु होते. 1860 मेकॉलेच्या पिनल कोड ॲक्टला मान्यता मिळाली व 1862-1861च्या कायद्यानुसार मुंबई, मद्रास, कलकत्ता या 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाली. आजचा इतिहास भाग 3 इथेच संपतो. इतिहास भाग 4 ऐकण्यासाठी जोडून रहा. स्पर्धा परीक्षा मित्र योगेश वानखेडे यांच्यासोबत. धन्यवाद.